नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सर स्वागत आहे। केंद्र सरकारने आज पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचं आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची अधिकृत अशी तारीख जाहीर केली असून आता या जून महिन्यामध्ये 20वा हप्ता वितरित केणार आहे। तर आता हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याची अधिकृत तारीख अशी तारीख केंद्र सरकारने जाहीर केली आहे की आणि सोबतच या येणाऱ्या हप्त्यासाठी राज्यातील आणि देशातील शेतकऱ्याची संख्या देखील वाढलेली असल्याची आकडेवारी देखील केंद्र सरकारने आणि आज प्रकाशित केले। केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार या योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्यातून 93 लाख शेतकरी पात्र ठरले होते, परंतु आता या 20व्या हप्त्यासाठी 93.25 लाख शेतकरी आता पोर्टलवर पात्र झालेत आणि तब्बल 25,000 नवीन शेतकरी येणाऱ्या 20व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत किंवा एवढ्या नवीन शेतकऱ्याची नवीन नोंदणी देखील झाली आहे। मग तर तुम्ही आता या योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही, हे नेमके किती तारखेला हा पीएम किसान योजनेचा येणारा 20वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या 20व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। आता या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आज छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं लगेच युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशाच प्रकारे पीएम किसान योजना, नमो शेतकरी आणि इतर सर्व योजनाबद्दलची सविस्तर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल। चला तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग केंद्र सरकारच्या आणि पंतप्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत मागील 91वा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार राज्यातील भागलपूर येथून देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता आणि या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तब्बल 93 लाख शेतकरी पात्र झाले असून त्यांच्या बँक खात्यामध्ये 1970 कोटी रुपये केंद्र सरकारने जमा केले होते। आणि एवढेच काय, पीएम किसान योजनेचे अंतर्गतचे जे पात्र शेतकरी आहेत तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान आणि देवणीसाठी देखील पात्र ठरले होते। आता त्यांचे देखील बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे देखील राज्य सरकारने प्रति शेतकरी 2,000 रुपये हे त्यावेळेस वितरित केले होते। म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील आणि देशातील पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीच्या बँकेमध्ये एकूण 4,000 रुपये जमा झाले होते। आता त्याच प्रकारे आता तुमच्या देखील बँक खात्यामध्ये येणारा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरीचा महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता एकत्र जमा करण्यात येणार आहे याची अधिकृत घोषणा माहिती बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने 19व्या हप्त्याच्या नंतर देशभरातील खेड्यापाड्यामध्ये आणि वाडी वस्तीमध्ये अपात्र शेतकऱ्यासाठी या योजनेअंतर्गत नवीन शेतकऱ्याची नोंदणी करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेचा चांगला परिणाम संपूर्ण देशभरामध्ये दिसून आला। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याचा नक्कीच मोठी वाढ झाली। भरपूर सारे नवीन शेतकरी देखील या योजनेअंतर्गत या मोहिमेमध्ये जोडले गेलेले आहेत आणि याचाच परिणाम पाहता राज्यामधून तब्बल 25,09,000 शेतकरी नवीन या योजनेअंतर्गत जोडले गेले आहेत। हे शेतकरी आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी योजनेअंतर्गत देखील पात्र ठरणार आहेत। आता त्याच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजना त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा अतिरिक्त 2,000 रुपयाचा लाभ देखील पुढल्या काही दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहे। याचबरोबर केंद्र सरकारने एक नवीन मोबाईल ऍप देखील लॉन्च केलं असून या मोबाईल ऍपच्या सहाय्याने शेतकरी आपली ई-केवायसी, आधार बँकिंग, सीडिंग यासारखे काम आता घर बसले आपल्या मोबाईल मधूनच पूर्ण करू शकणार आहेत। त्यामुळं तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता मिळाला नसेल तर तात्काळ तुमची ई-केवायसी आणि इतर सर्व कामे आपल्या घर बसल्या मोबाईलवरून करून घ्यायचे आहेत, कारण की केवळ 2 ते 3 दिवस कामे अपूर्ण असल्यामुळे राज्यामधल्या आणि देशामधल्या भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अपात्र करण्यात येते। तर या योजनेच्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागते, परंतु आता अशा शेतकऱ्यांना त्यांच्या घर बसल्या ही तिन्ही कामे पूर्ण करण्यात येतात आहे। केवळ एका मिनिटामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये येणारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी तुम्हाला पात्र ठरता येणार आहे। मग तुमच्या मोबाईलद्वारे ई-केवायसी आणि इतर बाबी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान गव्हर्नमेंट इन या अधिकृत अशा संकेतस्थळाला भेट द्यायची
आणि या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला सुरुवातीला लॉग इन करून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला त्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचे गाव निवडून घ्यायचे व त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावामधील सर्व शेतकऱ्याची यादी तुमच्या समोर ओपन होईल। त्या यादीमध्ये तुमचं नाव शोधून काढायचं आहे। सर्व डेटा एकाच ठिकाणी सविस्तरपणे तुम्ही पाहू शकता। त्या माहितीमध्ये काही गडबड आहे का, तुम्ही यासाठी पात्र आहात का, हे देखील तुम्हाला त्या क्षणामध्ये तिथे त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। आणि जर तुमच्या डेटामध्ये काही चूक असेल किंवा यासाठी तुम्हाला अपात्र असाल, तुम्ही त्या ठिकाणून तुमची सर्व माहिती सुद्धा अपडेट करू शकता। आता तुमची KYC करून तुम्हाला येऊ शकता। नंतर तुमचा आधार सीडिंग, नंतर लँड सीडिंग ही सर्व कामे तुमच्या मोबाईलद्वारे केवळ त्या क्षणामध्ये पूर्ण देखील करू शकता। मग आता तुम्हाला 2 ते 2 तास नेट कॅफेच्या बाहेर उभं राहायची झंझटच आता कुठेतरी संपली असून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल फोनद्वारे अवघ्या 2 मिनिटांमध्ये हे तिन्ही कामे आता चक्क 2 मिनिटांमध्ये पूर्ण करून घेऊ शकता। आता राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत आपली पात्रता धरू शकता। मग तात्काळ तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे तुमची 3 कामे पूर्ण करायचे आहेत का, हे केलेत का नाही सुद्धा तुम्ही पाहून घेणे सुद्धा अतिशय गरजेचे आहे। त्या दोन्ही योजनेअंतर्गत तुम्हाला पुढील हप्त्याची तारीख आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जाहीर देखील केली असून ती तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अवघ्या 1 मिनिटामध्ये सविस्तरमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मग याबाबतच महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे आता PM किसान योजनेच्या काही दिवसांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत। आता या 20व्या हप्त्याबरोबरच वितरित करणार आहेत। आता या हप्त्यासाठी PM किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र होतील ते शेतकरी पात्र असणार आहेत, कारण की केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली असून जे शेतकरी PM किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असतील त्यांचा जो डेटा आहे तो राज्य सरकार घेत असतं आणि त्याचबरोबर त्यांच्या माहितीच्या आधारावर राज्यामधील पात्र शेतकऱ्याची आकडेवारी काढून त्या पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार या योजनेच्या येणाऱ्या हप्त्याचे पैसे जमा करत असते। आणि त्यामुळे जे शेतकरी PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी पात्र असतील त्याच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारचा जो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आहे तो देखील राज्य सरकारने जमा करणार आहे। आणि अशा प्रकारची जी अधिकृत अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। तर मग सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे नेमके किती तारखेला PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2025 रोजी 19व्या हप्त्याचे वितरण केल्यानंतर त्यापासून 4 महिन्याच्या अंतराने म्हणजेच आता जून महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा 20व्या हप्त्याचे पैसे केंद्र सरकार आता जमा करणार आहे। म्हणजेच ज्या प्रकारे PM किसान योजनेअंतर्गत तुम्हाला 4 महिन्याच्या अंतराने हप्ते जमा करण्यात येत असतात, त्याच प्रकारे फेब्रुवारी महिन्यापासून 4 महिन्याच्या अंतराने म्हणजेच आता जून महिन्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या पुढल्या हप्त्याचे पैसे नक्कीच जमा करण्यात येऊ शकतात। केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 15 जूनच्या आसपास म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये हा येणारा 20वा हप्ता जमा करण्यात येऊ शकतो। आता 93-25 लाख महाराष्ट्र राज्य अंतर्गत पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देखील हे 20व्या हप्त्याचे पैसे केंद्र सरकार जमा करणार आहे। म्हणजे चक्क आता केंद्र सरकारने या योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर केली असून 15 जून नंतर केव्हाही तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे 20व्या हप्त्याचे पैसे हे जमा होऊ शकतात। अशा अधिकृत माहिती अशी स्वतः केंद्र सरकारने आज या ठिकाणी जाहीर केले। तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारने PM किसान योजनेच्या धर्तीवर केलेल्या नमो शेतकरी योजनेचा येणारा 7वा हप्ता देखील याच दिवशी राज्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्याची देखील घोषणा देखील लवकरच राज्य सरकार करू शकते। म्हणजेच राज्यातील PM किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 15 जून रोजी PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि तुम्हाला जमा करण्यात येणार आहे। यासोबतच या हप्त्यासोबतच राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे देखील पैसे याच दिवशी राज्यातील पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। आणि अशा प्रकारची अधिकृत घोषणा देखील माहिती आणि सत्र राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केली असून या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांना 4000 रुपयाचा एकत्र लाभ या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। तर मग महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेअंतर्गत हप्त्यामध्ये वाढ करून निवडणुकीनंतरचा येणारा हप्ता आम्ही शेतकरीला 3000 रुपये देणार आहोत अशा प्रकारची घोषणा देखील केली होती। या घोषणेची अंमलबजावणी कदाचित येणाऱ्या 7व्या हप्त्यापासून देखील राज्य सरकार करू शकते। म्हणजे याबद्दलची अधिकृत घोषणा आतापर्यंत राज्य सरकारने जाहीर केली नसली तरी याबद्दलच्या हालचाल देखील सध्या घडताना आढळून येत आहेत। कारण काल राज्य सरकारने या योजनेच्या 7व्या हप्त्याची निधी देखील जाहीर केला असून हा निधी गेल्या हप्त्यापेक्षा अत्यंत जास्त आहे। त्यामुळे कदाचित हा येणारा 7वा हप्ता
3,000 रुपयाचा येऊ शकतो, अशा प्रकारचा तर्क सुद्धा लावण्यात येत आहे. परंतु याबद्दलची अधिकृत घोषणा अशी माहिती आतापर्यंत राज्य सरकारने जाहीर केली नाही. जेव्हा पण याबद्दलची अधिकृत घोषणा जाहीर समोर येईल त्याची सर्वात अगोदर अपडेट तुम्ही आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.